brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. मुणगेकर सर आपल्याशी जोडले गेलेले आहेत. सर, तुम्हाला या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं असं का वाटलेलं आहे? मराठी शाळांचा मुद्दा आहे आणि आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, पण खरोखर मराठी शाळा बंद होत आहेत आणि त्या जगल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? म्हणजे काय, त्याच्याविषयी प्रश्नच नाही आहे. आत्ता नुकतं खूप प्रयत्न करून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि तो दर्जा मिळाल्यानंतर त्याचं सेलिब्रेशन करण्याच्या ऐवजी मराठी शाळा बंद करण्याचा प्रयत्न करणं आणि त्या मराठी शाळा बंद करून दोन गोष्टी, एक तर गरीब मुलांचं शिक्षण बंद होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ज्या शाळा बंद होतील त्या सगळ्या इमारतींची जागा महाराष्ट्र सरकार विकून त्या ठिकाणी मोठे मोठे टॉवर बांधेल. हे धोरण महाराष्ट्र सरकारचं मराठी भाषेविषयीचं धोरण जे आहे आणि एकूणच शैक्षणिक धोरण आहे जे आहे त्या धोरणा इतकं बेजबाबदार धोरण भारतात कोणत्याही राज्याचं नाही. कारण मी प्लॅनिंग कमिशनमध्ये असताना शिक्षणाचा इन्चार्ज होतो. यांना कुठलंही एक धोरण नाही, मराठी भाषेविषयी कुठल्याही प्रकारचे आस्था नाही. फक्त मराठी भाषेचा पंधरवडा साजरा करायचा असतो. हिंदी पहिलीपासून हिंदी कंपल्सरी करण्यासाठी यांचा आग्रह आणि मराठी भाषा मेली तरी चालेल, हा दुटप्पीपणा आहे आणि त्या दुटप्पीपणाच्या विरोधामध्ये आजचा मोर्चा आहे. सर, गौरवानं सांगितलं जातं की आम्ही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिला सरकारकडनं, अर्थातच अगदी सरकारने तसं काही केलेलं नाही. या सरकारने अभिजात भाषा दर्जा 19 ते 20 वर्ष पेंडिंग आहे. त्यासाठी पार्लमेंटमध्ये मी सुद्धा स्पेशल मेन्शन केलेलं होतं अभिजात दर्जा म्हणून. या सरकारचं, फडणवीस सरकारचं मराठी भाषेचा अभिजात दर्जा देण्यासाठी कोणत्याही प्रकारचं योगदान नाही. फक्त ते मोदींच्या काळात झालं, कारण ते भारतीय जनता पक्ष प्रणित NDA सरकारने आणलं हे त्यांना सिद्ध करायचं होतं म्हणून. आणि अगोदरच्या काँग्रेस प्रणित सरकारची जी दिवाळखोरी होती ते त्यांना जमलं नाही त्याचं क्रेडिट घ्यायला. पण त्याच्यामध्ये काय फार मोठं क्रेडिट असं मांडण्याचं कारण नाही. आणि त्यांना अभिमान असता मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्याचा, तर मग त्याने ह्या पद्धतीने मराठी शाळा मुंबईच्या बंद केल्या. गरीब शाळेतली मुलं, गरीब झोपडपट्टीमधली, चाळीमधली मुलं शिकतील कुठे? हा आमचा फडणवीसांना प्रश्न आहे. आणि या ठिकाणी साधी गोष्ट अशी आहे की मोर्चाला त्यांनी बंदी आणलेली आहे. साधे एक म्युन्सिपल कमिशनरला भेटण्यासाठी लोकांना अधिकार नाही. या देशाचे मालक कोण? मुख्यमंत्री, कमिशनर की आम्ही जनता? हा प्रश्न आहे. आणि त्यासाठी मोर्चाला मुद्दाम मी आलो, माझी व्हाईस चान्सलर मुंबई विद्यापीठाचा. सर, म्हणजे दंडेलशाही आहे का ही सरकारची मराठीच्या विरोधामधली, मराठी शाळांच्या विरोधातली? मराठी शाळेच्या विरोधामध्ये, मराठी भाषेच्या विरोधामध्ये, गरिबांच्या विरोधामध्ये आणि मराठी जनतेच्या विरोधामध्ये. सरकारला ही मराठी भाषेच्या याची काही पडलेलं नाही. सरकारला पहिलीपासून हिंदी कंपल्सरी करत त्याचं पडलेलं आहे. हा सरकारचा मी म्हटलं तसं तो दुटप्पीपणा आहे आणि तो दुटप्पीपणा एक्सपोज करण्यासाठी आज मोर्चा आहे. मुंबई महानगरपालिका निवडणूक येते आहे. मराठी शाळांचा मुद्दा, मराठी भाषा, मराठी, मुंबईकर आणि मुंबईतले मराठी जन हा मुंबईच्या या महानगरपालिका निवडणुकीचा मुद्दा असू शकतो का? असायला हवा का? हाच एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असणार. आणखी अनेक मुद्दे आहेत. परंतु मराठी भाषा, प्राथमिक शिक्षण, एकतर या देशामध्ये पहिल्यापासून प्राथमिक शिक्षणाची हेळसांड झालेली आहे. आता कुठेतरी सुरुवात झालेली आहे. आता कुठे गरिबांची मुलं शिकतायत प्रयत्न करून. आई भाजी विकते, वडील कुठेतरी नोकरी करतात, गाडी चालवतात, या सगळ्या गोष्टीवरून. आणि तेव्हा तुम्ही तसं शाळा बंद करता. सरकारचे धोरण अत्यंत बेजबाबदारपणाचं आणि निषेधार्ह आहे. जागा मराठी शाळांचा हा महत्त्वाचा मुद्दा आहे असं म्हटलं जातंय. मराठी शाळा बंद करून त्या जागी मोठे टॉवर उभारणं किंवा ते मोठ्या व्यावसायिकांना देणं असा सरकारचा हेतू आहे असं हे सगळे जण इथं जे जमलेले आहेत त्यांच्यातल्या काहींनी आरोप केलेला आहे. तुमचं काय म्हणणं आहे? कशासाठी हव्यात या मराठी शाळांच्या जागा? इथं ICSE, CBSE किंवा इतर भाषांच्या शाळा किंवा मग इतर काही शैक्षणिक संस्था उघडल्या तर चालणार आहेत का की तिथं मराठी शाळाच असल्या पाहिजेत? नाही, CBSE आणि ICSE मराठी मीडियम करू शकणार नाहीत. मी मॅडम शिक्षणाचा इन्चार्ज होतो. CBSE, ICSE ह्या ज्या शिक्षण व्यवस्था ज्या आहेत, ज्या पर्यायी बोर्ड ज्या आहेत त्या मराठी मीडियम करूच शकणार नाही. आणि एकदा मराठी मीडियम एकदा मेलं की मग मराठी भाषाच जगणार नाही. मुळे शिकतच जर असतील. आता इंग्रजीमध्ये शिक्षण घेणारे मुलं म्हणतात मी तुम्हाला हे रीड करून दाखवतो, किंवा रीड करून दाखवतो. म्हणजे काय रीड करते? म्हणजे काय करते? म्हणजे इथल्या संपूर्ण पिढी जी आता आहे ही इतकी इंग्रजी भाषा एक अत्यंत महत्त्वाची भाषा आहे. इंग्रजी भाषा विरुद्ध मराठी असा वाद नाही.
इंग्रजी आणि मराठी अशी भूमिका आहे. पण सरकारला मराठी भाषा वाढवण्यामध्ये फक्त आठवड्यात वर्षातून एकदा मराठी भाषेचा 15 मराठी भाषा दिन कुसुमाग्रह हे करून होणार नाही. हा सगळा उद्दामपणा सरकारचा आहे आणि सरकारला वेठीवर आणण्यासाठी हा मोर्चा आहे आणि हा मोर्चा उद्याच्या निवडणुकीमध्ये मराठी भाषेचा प्रश्न अग्रक्रमाने येईल. म्हणजे आतापर्यंतचं जेवढे सरकार आहे त्यांच्या काळामध्ये मराठी भाषेला मराठी शाळांना उतरती कळा लागली, मग याच सरकारवर ठपका ठेवण्याचा का? या सरकारवर हे सरकार आता भेटू देत नाही असं होतं का पहिल्यांदा कधी? एका म्युनिसिपल कमिशनर IAS ऑफिसरला हे सरकार भेटू देत नाही असं होतं का पहिल्यांदा कधी? मला तुम्ही सांगा. त्याच्या विरोधामध्ये हा नुसता मुद्दा मराठी भाषेचा नाही आहे, हा लोकशाहीतील हक्काचा देखील आहे. 1000 IAS ऑफिसर देशामध्ये आहेत, त्यातले एक म्युनिसिपल कमिशनर आहेत. त्या म्युनिसिपल कमिशनरला भेटण्यासाठी एवढं पोलीस सैन्य आणि मोर्चाला तुम्ही परवानगी तुम्ही देत नाही. इथे काय लोकांकडे पिस्तूल आहेत का, लोकांकडे काय बंदुका आहेत? शांतपणे जाऊन त्याला निवेदन द्यायचं आहे, कारण त्यांनी अनेक पत्रावरून त्याचं उत्तर दिलेलं नाही आहेत. ते माझे पर्सनल मित्र आहेत भूषण गगराणी. प्रश्न असा आहे त्याने सांगायला पाहिजे होतं सरकारला मी लोकांना भेटणार आहे म्हणून. तुम्हाला वाटतं का की तुमचा हा मित्र आणि त्यांनी स्वतः IAS ऑफिसर होत असताना मराठी हा मुद्दा घेतला, मराठी भाषा घेतली होती, त्यामुळे त्यांना तळमळीने ते येऊन स्वतःहून भेटतील असं तुम्हाला वाटतंय का? मी तर आताही त्यांना फोन करू शकतो. प्रश्न तो नाही आहे. प्रश्न असा आहे की त्यांना सरकारने अशा प्रकारचा मोर्चा काढू नये, अशा प्रकारचे एकतर निर्देश दिलेले असतील, पण असं निर्देश सरकारने दिलेले असतील तर सरकारचा मी निषेध करतो. आणि हा निर्णय म्युनिसिपल कॉर्पोरेशन कमिशनर स्वतः घेतील असं मला वाटत नाही, इतका मोठालीच घेतील म्हणून तर. आणि त्याने जर घेतला निर्णय असेल तर ते सुद्धा निषेधार्ह आहे. सरकारमधला विशिष्ट पक्ष एका मराठी भाषेला विरोध करतोय असं वाटतंय का तुम्हाला? असं काही तुमचा अनुभव आहे का? तुमचं काम करतानाचा असा अनुभव आहे? महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर सगळीच सरकारांनी मराठी भाषेची आगळीक केलेली आहे. त्याच्यामध्ये उडदा माझी काळे गोरे असं म्हणण्याचं काही कारण नाही. पण ह्यांना जास्त जबाबदार असं आहे, एक साधी गोष्ट अशी की पहिलीपासून हिंदी कंपल्सरी करा आणि मराठी भाषेचं काही होऊ दे, हा या सरकारवर ठपका आहे. हे सरकार आणि अगोदरच्या सरकाराच्यामध्ये फरक असा आहे की ह्या सरकारला हिंदी कंपल्सरी करायची आहे पहिलीपासून. याचं कारण या देशावर उत्तर भारतीय लोकांचं, विंध्याच्या खाली जी 4 राज्य आहेत ती 4 राज्य ही द्रविडियन आहेत. त्यांची वेगळी लिपी आहे, त्यांची वेगळी स्क्रिप्ट आहे आणि भारताच्या राजकारणावरचं सगळं वर्चस्व पहिल्यापासून हे नॉर्थचं राहिलेलं आहे. अबाव विंध्य खालची एकंदर 34 राज्य आहेत, त्यापैकी खालची 4 राज्य सोडली तर वरच्या 4 राज्यांच्यामध्ये 85 खासदार आहेत एका UPमध्ये. आणि म्हणून UP हा सगळा राजकारणाचा केंद्रबिंदू असतो. आणि त्या उत्तर भारतीयांचं महत्त्व, हिंदी ही अत्यंत चांगली भाषा आहे, अत्यंत प्रगत भाषा आहे, अत्यंत प्रगल्भ भाषा आहे. भाषा हिंदीचा प्रश्न नाही आहे, हिंदी कंपल्सरी करून मराठी मारण्याचा प्रश्न आहे. एक खरं तर कटू वाटू शकतो हा प्रश्न, पण मराठीची गळचिपी नाही, मी विचारते तो पुढचा. म्हणजे मराठी माणसांना, मराठी लोकांना हा कटू वाटू शकतो प्रश्न, पण मराठी भाषेची गळचिपी होण्यासाठी मराठी माणूस सुद्धा कारणीभूत आहे असं तुम्हाला वाटतं का? 100% माझं असं म्हणणं आहे. मराठी माणसाला सुद्धा इंग्रजी न कळता इंग्रजीच्या विषयीचा अभिमान जो आहे, मी नीट बी काय म्हणतो आहे का, मराठी माणसांना सुद्धा विशेषतः मध्यमवर्गीयांना इंग्रजी नीट कळत नाही तरीसुद्धा त्यांना शुद्ध मराठीपेक्षा अशुद्ध इंग्रजीविषयी जास्त अभिमान वाटतो. आणि संपूर्णपणे मध्यमवर्ग फार मोठ्या प्रमाणावर मराठीची गळचिपी करायला जबाबदार आहे. मराठी जगवली आहे ती खेड्यापाड्यातल्या अडाणी लोकांनी, शेतमजुरांनी, कष्टकऱ्यांनी, रस्त्यावर काम करणाऱ्या लोकांनी. इथला उच्चभ्रू वर्ग मराठी जो आहे हा मराठीचा 1 नंबरचा मारेकरी आहे. आता जर आपण पाहिलं या संपूर्ण मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या आधी मराठी भाषेचा मुद्दा आणि मराठीचा मुद्दा येतो आहे. मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई आहे असे बॅनर्स लागलेले आहेत आणि काही राजकीय पक्ष म्हणजे ठाकरेंची शिवसेना आणि मनसे मराठीच्या मुद्द्यावर एकत्र सुद्धा येतात. तर राजकीय पक्ष खरोखर या मराठीच्या मुद्द्याला, मराठी माणसाला न्याय देऊ शकतील असं तुम्हाला वाटतंय? मला असं वाटतं की असं आहे, सगळ्या ह्या राजकीय पक्षांनी जर पहिल्यापासून प्रो मराठी धोरण घेतलं असतं त्याची सरकार असताना, तर एवढा मोठा हा प्रश्न तीव्र झाला नसता. पण दुर्दैवाने झालं असं. त्याने सुद्धा त्या प्रकारचे प्रयत्न करायला पाहिजे होते, त्या प्रकारचे प्रयत्न त्याने केले नाहीत. ओके, धन्यवाद सर.